हॅलो नमस्कार. लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेलच की आजच्या ब्लॉगमध्ये मी लाडूचं अन्नप्राशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता लाडूला 6 महिने पूर्ण झालेत. 7वा महिना लागल्यानंतर आम्ही तिचं अन्नप्राशन करतोय आणि त्यासाठीच ही जी काय तयारी आहे ती केलेली आहे. आता सकाळी इथे तिला आम्ही आंघोळ घालणार आहोत. आंघोळ काय, शाही आंघोळ किंवा आपण शाही स्नान म्हणतो ना, अगदी तसंच सर्व काही आज तिच्यासाठी स्पेशल करायचं आहे. कारण आजचा दिवस तिच्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणूनच इथे छोटीशी सजावट केली आणि या मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घेतलं. त्यामध्ये दूध, गुलाबाच्या पाकळ्या आणि अत्तर टाकून घेतलेलं आहे. आता याच पाण्याने आम्ही लाडूला आंघोळ घालणार आहोत. लाडूला पण छान गजरे वगैरे लावून मी तिचं आवरून घेतलं, म्हणजे फोटोज व्हिडिओ छान येतील ना. आणि अन्नप्राशनसाठी आमच्या घरून कोणीही आलेलं नाही आहे. म्हणजे माझ्या माहेरवरून आणि सासरवरून सुद्धा. माझं माहेर आणि सासर खूप दूर आहे, जवळपास 500 किलोमीटर अंतरावरती. आणि त्यांना यायचं म्हटलं ना तर 1 दिवस तर लागणारच. पुण्यामध्ये आमचे खूप सारे फ्रेंड्स आहेत, पण सध्या ते पण अवेलेबल नाही आहेत. आणि तसंही कुणाला बोलवायचं म्हटलं ना मग पाहुणचारसाठी घरी कोणीतरी लागतंच. मग आम्ही ठरवलं की आपण सर्व काही घरच्या घरीच करूयात. मी, संदीप, आणि लाडू तर आहेच. आता इथं आम्ही तिला आंघोळ घालतोय आणि ती पण खूप छान एन्जॉय करत होती. एरवी तिला डोक्यावरून पाणी टाकलं ना की घाबरल्यासारखी करते, पण आज पहा ना किती छान स्माईल देते. आपल्याला वाटतं की लहान मुलांना कळत नाही, पण त्यांना सर्व कळतं. तिलाही कळत होतं की आज काहीतरी स्पेशल आहे, म्हणून माझ्यासोबत अशी स्पेशल ट्रीटमेंट होती आहे. सो असो, मी संदीपने आंघोळ घातली, त्यानंतर तिला तिच्या लाडक्या दादानेही आंघोळ घातली. आणि हा जो काही सेटअप आहे ना तो कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या मुलीचं अन्नप्राशन कोणत्या महिन्यामध्ये केले हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका. लाडूने सुद्धा तिची आंघोळ खूप मस्त एन्जॉय केली आणि त्यानंतर मग मी तिला झोपवलं, कारण ती झोपल्यानंतरच मग आम्हाला इतर तयारी करता आली असती. लाडूच्या अन्नप्राशनसाठी संदीपसुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहेत, म्हणून त्यांनी लगेच तयारीला सुद्धा लागले. लायटिंग वगैरे लावून घेतली. आणि लाडूचं खरं नाव आहे विहा. जर तुम्ही तिच्या बारशाचा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल ना तर तुम्हाला कळालं असेलच की लाडूचं खरं नाव विहा आहे. आणि ही तिच्या नावाची नेम प्लेट आम्ही बारशाच्या दिवशीच बनवून घेतली होती. ॲक्च्युली तिच्या बारशाचा सुद्धा मोठा व्लॉग मला तुम्हाला शेअर करायचा होता, पण ते व्हिडिओज काही कारणामुळे डिलीट झालेत, त्यामुळे मी शेअर नाही करू शकले. काही फोटोज होते ते मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केले होतेच. तर आजच्या अन्नप्राशनसाठी मी जे शॉपिंग केली होती ती सर्व काही प्रोडक्ट रिसीव झाले होते. फक्त ही 56 भोगची थाली वगैरे राहिलेलं होतं, तर ते आज रिसीव झाले. असं वाटत होतं की प्रोडक्ट येईल का नाही, काय करू. जर नाही आलं ना तर मग मी ती 56 भोगची थालीमध्ये जे पदार्थ ठेवणार होते ते मी कशात ठेवणार, हा माझ्या मनामध्ये प्रश्न होता. ॲक्च्युली मी संदीपला सांगितलं नव्हतं मी हे सर्व काही मागवलं म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी अचानक पाहिल्यावरती त्यांना कळत नव्हतं तू काय काय मागवलं असं मला ते विचारत होते. आणि हे अन्नप्राशनचे जे काही स्टिकर्स आहेत ते आता इथे आम्ही अरेंज करतो आहे. जसं बड्डेला येतात ना हे तसं सर्व आता रेडीमेड मिळते अन्नप्राशनसाठी. हॅपी बड्डे वगैरे आपण जसं लावतो तसंच हे शुभ अन्नप्राशन लावायचं आहे. तेवढ्यातच लाडू उठली. मग मी तिला घेऊन इथे बसली, हे सर्व काही पाहती आहे. कारण आता उठल्यानंतर लाडू मॅडमला फक्त मम्मी पाहिजे असती. तर संदीप बोलले की तू तिला घेऊन बस, आम्ही सर्व करतो. आता इथे सर्व काही सेटअप रेडी आहे आणि संदीपही मस्त बसलेत, आस्वाद घेत आहेत 56 भोग थालीसमोर बसून जेवणाचा. म्हणतायत की लहानपणी आपलं काय अन्नप्राशन नाही झालं, बघूयात कसा फील येतो. सो आता हे सर्व काही अरेंज करायचं आहे. त्यापूर्वी भूक लागली म्हणून आम्ही दुपारचं जेवण करून घेतलं. सिंपल अशी गवारीची भाजी आणि पोळी होती. आणि डेकोरेशनसाठी संदीपने एवढी सारी फुलं घेऊन आलेली आहेत. त्यांना कधीही म्हटलं ना की फुलं घेऊन या तर ते झेंडूचे, शेवंतीचे घेऊन येत नाही, तर असे काहीतरी गुलाबाचे, जरबेराची फुलं घेऊन येतात. तुम्ही पाहिलं असेल की लाडूच्या वेलकमसाठी, तिच्या बारशासाठी सर्व संदीप अशाच प्रकारची फुलं घेऊन आलेले आहेत, मग कितीही महाग असो. इकडे संदीप सर्व फुलं छान मोकळे करून घेत होते आणि त्यापासून सुंदर सुंदर गुलदस्ते तयार करत होते सजावटीसाठी. मी मात्र जिथे लाडू बसणार होती ना त्याच्यासमोरच चौरंग ठेवून त्यावरती देव मांडून घेत होते. गणेशाची मूर्ती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा अशी सर्व देवांची मूर्ती तिथे ठेवून घेतली. दिवे वगैरे लावून घेतलेत. आणि आता हे त्यांनी गुलदस्ता तयार केला आहे, तर मी त्यामध्ये ठेवून पाहत होती कसा दिसतोय, हाईट वगैरे किती करायची त्यानुसार त्यांनी सर्व गुलदस्ते तयार केले आणि सर्व आम्ही ठेवून घेतलेत. छान दिसत होते. त्यानंतर 56 भोगच्या थालीमध्ये सुद्धा आम्ही जे कपकेकला पेपर असतात ना ते आणले होते, ते ठेवून घेतलेत. आणि त्यामध्ये आता पदार्थ भरायचे आहेत. 56 भोग ठेवायची म्हटलं होतं, पण 56पेक्षाही जास्त पदार्थ संदीपने आणले होते.
फ्रूट्स तर आम्ही धरलेच नाही आहेत, फ्रूट्स आम्ही त्या 56 भोगच्या थालीमध्ये ठेवलेच नव्हते. आता इथे पहा ना, संदीपला जसं सुचेल तसं ते तिथे फुलं वगैरे अरेंज करत होते. नंतर एवढे सारे फुलं शिल्लक होते, असं वाटलं की गुलाबाच्या पाकळ्यांचा वगैरे आपण वापर केला असता तर अजून सुंदर दिसलं असतं. पण नंतर म्हटलं नको, आता एवढंच करता करता सायंकाळ झाली होती. लाडो पण आता चिडचिड करणार, आम्हाला पण सर्व काही आवरून घ्यायचं होतं आणि तिचं पटकन अन्नप्राशन करून घ्यायचं होतं. ही सर्व मिठाई, सर्व नमकीन पदार्थ आम्ही रेडीमेडच आणले होते, पण तिला जी खीर खाऊ घालणार ना ती घरी बनवली होती. ॲक्च्युली तांदळाचं पेज काढलं होतं घट्ट आणि त्यामध्ये अगदी 2 चुटकी नाही 2 दाणे साखरेचे टाकले होते आणि 1 थेंब दुधाचा टाकला होता, म्हणजे खीर करायची असते ना म्हणून. कारण 1 वर्षापर्यंत बाळाला साखर आणि मीठ स्ट्रिक्टली द्यायचं नसतं आणि ते मी फॉलो करते आहे. हे पहा ना, आता तिच्या अन्नप्राशनसाठी संदीपने बटरसुद्धा घेऊन आलेले आहेत. ह्याची काय आवश्यकता नव्हती पण तरीसुद्धा. आणि ही लाकडी प्लेट, यामध्ये आम्ही सर्व फ्रूट्स ठेवलेले आहेत आणि कैरीसुद्धा घेऊन आलेत. आता सीझन नाही आहे तरीसुद्धा यांना कैरी कुठून मिळाली काय माहिती, लेकीसाठी सर्व काही त्यांनी शोधून आणलं. आणि अन्नप्राशन आहे लाडोचं आणि तुझंच चाललंय का? आता हे सर्व काही पदार्थ आम्ही पटापट ठेवून घेतले आणि सर्व काही व्यवस्थित अरेंज करून घेतलं. जे स्टिकर होते ना अन्नप्राशनचे ते सुद्धा लावून घेतलेत आणि आता हा फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर कशी झाली सजावट कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. आम्हाला असे छान छान व्हिडिओज घेऊन येण्यासाठी मोटिवेट करत असतो. तर इथे बेसिकली आम्ही सर्वांनी साऊथ इंडियन लुक केलेला आहे. आनेने आणि संदीपने सुद्धा छान लुंगी नेसली आहे. आता इथे ना आनेला लाडोला घ्यायचं होतं, तिला घेऊन बसायचं होतं, पण आम्ही नको म्हटल्यामुळे त्याला खूप राग आला, म्हणून तो नाराज झाला आहे आणि कसा बसा तो इथे आलेला आहे. नाहीतर तो रूममध्ये जात होता, कारण समोर देवा आहेत, दिव्य आहेत आणि त्याला घेऊन बसता नाही आलं तर म्हटलं काही पण घडायला नको या भीतीने मी म्हटलं की संदीप तुम्ही तिला घेऊन बसा आणि तुमच्यासोबत आणायला बसवा. पण तरी तो नाराज झाला. त्याला खूप समजवलं पण तरीसुद्धा तो नाराजच होता. देवाची पूजा करून घेतली, त्यानंतर लाडूचं औक्षण केलं आणि त्यानंतर आनेचं सुद्धा. आजकाल ना 2 मुलं सांभाळणं खरंच खूप अवघड आहे. एकाला राग येतो तर कधी दुसऱ्याला. लाडो लहान आहे म्हणून अजून तिला काय फारसं कळत नाही, पण मोठी झाल्यानंतर काय होईल याचीच मला फार भीती वाटत असते. तुमच्याकडे 2 मुलं असतील ना तर तुमच्याकडे असंच असतं का मला सांगा, म्हणजे मी भविष्यासाठी रेडी राहील. आता इथे ना नैवेद्य दाखवला तर संदीपने काहीतरी नवीनच केलं की त्यांनी 5 पाकळ्या ठेवल्या आणि त्यावरती लाडूच्या हातून नैवेद्य ठेवत होते. हे काय आहे म्हटलं तर म्हणत होते की धरती, अग्नी, वायू यांना नैवेद्य दाखवायचा. असो चांगलीच गोष्ट होती म्हणून म्हटलं करू देत. आणि त्यानंतर मग आता लाडोला भरवायचं होतं. तर लाडोला तिचा पहिला घास तिच्या आवडत्या व्यक्तीने म्हणजेच तिच्या लाडक्या दादाने भरवलेला आहे. तो पण नाराज होता म्हणून नाही नाही म्हणत होता, पण त्याला प्रेमाने समजवलं आणि फोर्स केल्यानंतर त्याने लाडोला भरवलं आणि अशा प्रकारे लाडोला वरच्या अन्नाला सुरुवात झाली. आता आजपासून ती आता छान छान खाणार आणि तिचे जे काही रेसिपीज आहेत ना ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेलच. नंतर तिला तिच्या पप्पाने भरवलं आणि त्यांचे छान फोटोज आणि व्हिडिओज इथे मी काढते आहे आणि कशी काढलेत हे सुद्धा मी लगेच शेअर करते, कारण व्हिडिओज आणि फोटोज काढण्याचं काम आमच्या घरी मीच करते. मला ते आवडतं सुद्धा आणि संदीप म्हणतात तुला जमतं सुद्धा. संदीपला फारसं आवडत नाही आणि तेवढं जमतही नाही. आणि पहा लाडो कशी एन्जॉय करते. पहिल्या दिवशी मुलं तर छान आवडीनं खातात, पण आता यापुढे पाहावं लागेल की ती कसं खाईल, काय करेल काय नाही. कारण अने लहान होता तेव्हा तो सुद्धा
खाण्यासाठी खूप त्रास देत होता। त्यानंतर आता इथे मी आली आहे। आता मी लाडूला भरवणार आहे सर्वात शेवटी आणि माझी छान छान फोटोज आणि व्हिडिओज संदीप काढणार आहेत। आता हे खूप अवघड काम आहे संदीपसाठी, कारण त्यांना जमत नाही तेवढं आणि एवढे जास्त रिटेक घेतात ना, मग एडिट करायला खूप अवघड जातं। आता आजचाच व्लॉग हा जवळपास 1 तासापेक्षाही जास्त मोठा होता। एडिट करायला खूप वेळ लागला, जवळपास 11 मिनिटात मी हा बसवलेला आहे, कारण तुम्हालाही बघायला बोर होईल ना, म्हणून शॉर्ट बट स्वीट असा व्लॉग मी बनवला आहे। आणि छान स्वीट मेमरी लाडूसाठी मी क्रिएट केलेली आहे, आमच्यासाठी क्रिएट केलेली आहे। कसा वाटला लाडूच्या अन्नप्राशनचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत पाहिलेलाच आहात तर व्हिडिओला लाईकसुद्धा करूनच जा। भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।